in this session again we will move towards the point number 6 about how to prepare the resume. Point number 6 पाचवा पॉइंट आपला परिपूर्ण झालेला होता, that is activities and achievements. Now after completion of the fifth point we will move towards the next one. At the time of drafting a resume, point number 6 you must consider, that is the membership. आता पुढचा जो घटक कोणता आहे तो म्हणजे मेंबरशिप. मेंबरशिप म्हणजे त्याला आपण सदस्यत्व म्हणतो. सदस्यत्व म्हणजेच at the time of performing or at the time of living our life we can become the members of the different organization or different clubs. आता ज्या अर्थी समजा myself की ज्या अर्थी मी आज दयानंद कॉलेजमध्ये जॉब करतोय, definitely I have my some personal life also, so that myself become the members in the Rotary club or Rotary club, or myself become the secretary or the vice president of any युवा मंच. कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे क्लब असतात. लॉयन्स क्लब असतं, रोटरी क्लब असतं, रोटरी क्लब असतं, किंवा एखादं कुठेतरी ब्लड डोनेशनचे काहीतरी एखादी NGO असते. तर अशा परिस्थितीमध्ये आपण वेगळ्या प्रकारच्या फर्म मध्ये कुठेतरी मेंबरशिप घेतलेली असते. सो यू कॅन पुट हिअर इन दिस स्टेज, यू कॅन पुट अबाउट युअर मेंबरशिप, की तुम्ही कोणत्या फर्मचे त्या ठिकाणी मेंबर आहात, कोणत्या क्लबचे तुम्ही मेंबर आहात. ज्याप्रमाणे तुम्हाला तर सांगितलं की रोटरी क्लब आहे, लॉयन्स क्लब आहे, किंवा एखादं नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असेल, एखादं प्रतिष्ठान असेल, किंवा एखादं तुमच्या समाजाचा एखादा ग्रुप असेल, तर त्या एखाद्या प्रतिष्ठानामध्ये किंवा एखाद्या त्या क्लबमध्ये जर यू कॅन ऑक्युपाय स्पेसिफिक प्लेस, की तुम्ही समजा कुठेतरी सेक्रेटरी आहात, जॉईंट सेक्रेटरी आहात, मेंबर आहात, किंवा प्रेसिडेंट आहात, किंवा वाईस प्रेसिडेंट आहात, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे लिहायचं आहे, अंडर द हेड मेंबरशिप. तुम्हाला कुठे लिहायचे आहे, त्या मेंबरशिप मध्ये लिहायचे. अँड आफ्टर कम्प्लिशन ऑफ द नेक्स्ट 6th स्टेज we will move towards point number 7, that is the references. लास्ट स्टेज. आता जेव्हा आपण त्या ठिकाणी रिझ्यूम तयार करत असतो, तर रिझ्यूम तयार करण्याची सगळ्यात शेवटची स्टेप कोणती आहे, शेवटचा कंटेंट आहे, दॅट इज रेफरन्सेस. नाउ दिस सेक्शन शुड ऑलवेज बी द लास्ट वन इन रिझ्यूम. हा सेक्शन काय आहे, रिझ्यूम मध्ये सगळ्यात शेवटचा सेक्शन आहे. आता इथं काय असतं, सिंपल, you can give the name of the two respective personalities, at least two personalities. तुम्हाला दोन कुठल्या तरी एक महत्वाचे किंवा चांगल्या पदावर असणाऱ्या दोन पर्सनॅलिटींची तुम्हाला त्या ठिकाणी नावं द्यावी लागतात. Here you can give the details about the two personality, stating their name, their designation, their organizational names and their contact numbers. आता तुम्ही म्हणताल हे कशासाठी, व्हाय ऑल दिस थिंग्स. इथं शेवटच्या स्टेप मध्ये तुम्हाला दोन पर्सनॅलिटींची नावं द्यावी लागतील. दोन पर्सनॅलिटी कोणत्या असतील, एक तर तुमचे प्रिव्हियस एम्प्लॉयर असू शकतील. हिअर दिस टू पर्सनॅलिटी इन्क्लूड्स युअर प्रिव्हियस एम्प्लॉयर. हे तुमचे जे अगोदरचे एम्प्लॉयर आहेत, तुम्ही त्यांचं त्या ठिकाणी रेफरन्सेस देऊ शकताय. किंवा सेकंड थिंग्स, एखादा कुठला तरी पॉलिटिशियन्स वगैरे लोक असतील ते तर देता येऊ शकेल. थर्ड थिंग्स, यू कॅन गिव्ह द डिटेल्स अबाउट युअर टीचर्स, की तुम्ही तुमच्या महाविद्यालयीन किंवा शालेय शिक्षणामधले जे शिक्षक आहेत त्यांचं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे नेम जे आहे ते रिकमेंड करू शकता. परंतु अशाच लोकांची नावं द्या जे तुमच्यासाठी पॉझिटिव्ह सांगतील. At the time of mentioning the references in your resume, you can give the details about such personality which can give the positive opinion about yourself. असे लोक असावेत की जे तुमच्यासाठी ते सकारात्मक सांगतील, ते तुमच्यासाठी पॉझिटिव्ह सांगतील. असे लोक त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. म्हणजेच या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून काय होऊ शकेल, तर तुमचं जे आहे ते रिझ्यूम एक चांगल्या प्रकारे तयार होईल. आणि महत्वाचं की जर रिझ्यूम चांगल्या पद्धतीने तयार झाला, if your resume consists of these different elements, definitely it may create a positive impression in the minds of the receiver, in the minds of the readers, and its direct result, it may open the door of your employment opportunities. Are you getting the points? शेवटचा पॉइंट लक्षात आला, रेफरन्सेस. ओके. आता रेफरन्सेस, आता रिझ्यूम कसा तयार करायचा मी तुम्हाला सांगितलं, परंतु आता रिझ्यूम तयार करत असताना काय काळजी घेणं गरजेचे आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. डूज अँड डोंट्स ऍट द टाइम ऑफ प्रिपेअरिंग युअर रिझ्यूम.
आता रिझ्यूम तयार करत असताना काय करावं आणि काय करू नये ते आपण त्या ठिकाणी बघूया. डूज अँड डोंट्स ऍट द टाइम ऑफ प्रिपेअरिंग द रिझ्यूम्स. हिअर डूज अँड डोंट्स ऍट द टाइम ऑफ प्रिपेअरिंग द रिझ्यूम्स. आता ड्यूज काय 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 करावं लागेल? सिंपल आहे. रिझ्यूम कसा असावा, किती लेंथ किती असावी त्या रिझ्यूमची. फर्स्ट ऑफ ऑल रिझ्यूम नायदर बी टू लॉंग. महत्वाचं आहे की रिझ्यूम कसा असला पाहिजे, नायदर बी टू लॉंग. इट शुड नॉट एक्सीड 2 पेजेस जनरली. मॅक्झिमम किती असावं, मॅक्स किती असावं, मॅक्झिमम 2 पेजेस, 2 पेजचं रिझ्यूम असावं, त्यापेक्षा जास्त नको. जे काही तुम्हाला कंटेंट्स मी सांगितलेले आहेत पहिल्या पॉइंट्स पासून 7व्या पॉइंट पर्यंत, हे सगळे कंटेंट्स किती पेज मध्ये बसणं अपेक्षित आहे, मॅक्झिमम दीज कंटेंट्स आर बीइंग अरेंज्ड or organized maximum of 2 pages, not more than that. त्याच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी कंटेंट्स नसावे. सेकंड, your resume become factful. Resume becomes true and factful. जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही रिझ्यूम मध्ये देत आहात ती इन्फॉर्मेशन तुमची बरोबर असावी आणि सत्यतेला त्या ठिकाणी अनुसरून असणं अपेक्षित आहे. डोंट गिव्ह दी फॉल्स इन्फॉर्मेशन. कुठल्याही प्रकारची चुकीची इन्फॉर्मेशन देऊ नका. तुमच्याकडे जे क्वालिफिकेशन आहे तेच लिहा, तुम्हाला ज्या गोष्टी तुम्ही परिपूर्ण केल्या आहेत तेच लिहा. मराठीमध्ये फ्लुएंट आहेत मराठीत लिहा, हिंदीत असताल हिंदीमध्ये लिहा. परंतु इफ यू आर हॅव्हिंग द प्रॉब्लेम्स इन इंग्लिश लँग्वेज, डेफिनेटली डोंट राईट यू आर फ्लुएंट इन इंग्लिश लँग्वेज. लिहू नका की तुम्ही इंग्रजी लँग्वेज मध्ये फ्लुएंट आहात. ज्या गोष्टी आहेत त्या ट्रूली सांगा. जेवढे पर्सेंटेज आहेत तेवढे ट्रूली सांगा. काय काय जॉब तुम्ही केलेले आहेत, कोणकोणत्या भाषा तुम्हाला येत आहेत, कोणकोणते जॉब तुम्ही हँडल करू शकताय. यू कॅन पुट ओनली दी ट्रू फॅक्ट्स. तुम्ही काय करणार आहात, फक्त त्यामध्ये खरी माहिती सांगणार आहात. ट्रू फॅक्ट्स अँड फॅक्टफुल इन्फॉर्मेशन विल बी देअर. नाउ नेक्स्ट वन, पुढचं सांगायचं म्हणलं तर डू नॉट इन्क्लूड द निगेटिव्हिटी. डू नॉट इन्क्लूड negative informations. Do not include negative informations. जी काही नकारार्थी बाजू असेल, जी काही नको असणारी बाजू आहे. आता डेफिनेटली आपण अगोदर कुठेतरी काम केलंय म्हणजे त्या एम्प्लॉयर सोबत आपलं काहीतरी कमी जास्त झालेलं असतं, कुठेतरी त्या ठिकाणी वादविवाद झालेला असतो. मग त्याचा परिणाम तुमच्या रिझ्यूम मध्ये लायचा नाही की मी प्रिव्हियस एम्प्लॉयर कडे काम करत होतो, तो व्यक्ती असा होता, ते पेमेंटच केलं नाही, त्याने मला असंच त्रास दिला तसा त्रास दिला. डोंट राईट निगेटिव्हिटी. कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी त्यामध्ये लिहायची नाहीये. यू कॅन ओनली राईट दी पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन. नेक्स्ट वन, यूज ए क्वालिटी पेपर. यूज क्वालिटी पेपर. पेपर जो काही आहे तुम्ही ज्यावरती रिझ्यूम लिहिणार आहात, सिंपल, दिस इज द क्वालिटेटिव्ह वन. नीट अँड क्लीन. तो कागद कसा असावा, स्वच्छ असावा, निर्मळ असावा, जेणेकरून इट मे क्रिएट्स सिंपल ए पॉझिटिव्ह इम्प्रेशन इन द माइंड्स ऑफ द रीडर्स. फर्दर, अवॉइड स्पेलिंग मिस्टेक्स. Whenever you can write the resume, you can pay your attention regarding the grammatical mistakes and spelling mistakes. The simple आहे, avoid grammatical as well as स्पेलिंग मिस्टेक्स. ज्या काही तुमचे ग्रामॅटिकल आहेत किंवा जे काही स्पेलिंग मिस्टेक्स आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय कराव्या लागतील, दिस इज बीइंग अवॉइडेड. तुम्हाला त्या ठिकाणी त्या अवॉइड कराव्या लागतील. आर यू गेटिंग? Okay, point number next one, every points you can start with bulleted paragraph. आता बुलेटेड पॅराग्राफ म्हणलं तर माहिती आहे तुम्हाला, आपण कॉम्प्युटराइज मध्ये बुलेट अँड नंबरिंग नावाचा प्रकार पाहतो. म्हणजे इन द सेन्स लाईक दॅट, जसं मी इथं एरो केलेला आहे, प्रत्येक पॉइंटच्या सुरुवातीला मी त्या ठिकाणी असे स्लॅश देत आहे, तसंच तुम्ही स्लॅश द्या किंवा अदरवाइज यू कॅन पुट सच काइंड ऑफ बुलेट्स. So it may creates a positive and favorable information and it may give highlights about the main things. अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं, सिंपल, यूज द बुलेटेड पॅराग्राफ. दिस विल सेव्ह युअर स्पेस अँड मेक द CV मोर अट्रॅक्टिव्ह.
याच्यामुळे काय होऊ शकतं, एक तर तुमची जागा वाचेल आणि दुसरं आहे की डॉट वाईज तुम्ही लिहिल्यामुळे त्या ठिकाणी काय होऊ शकतं, तुमचा रिझ्यूम जे आहे तो रिझ्यूम त्या ठिकाणी तुमचा इफेक्टिव्ह होऊ शकेल किंवा तुमचा रिझ्यूम जो आहे तो अट्रॅक्टिव्ह होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत कधी, जेव्हा रिझ्यूम त्या ठिकाणी तयार करायचा असेल तेव्हा. आता सगळ्यात महत्त्वाचं जे शेवटचं आहे तो म्हणजे फोकसेस ऑन युअर अचिव्हमेंट्स that you achieved in the recent periods. Focuses on your achievement. Last point, focus or focuses on your achievements. पॉईंट नंबर लास्ट वन, फोकसेस ऑन युअर अचिव्हमेंट्स. तुमचं जे अचिव्हमेंट्स आहे त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, फोकस करायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कुठं करायच्या आहेत, सिम्पल ॲट अ टाइम ऑफ ड्राफ्टिंग अँड इफेक्टिव्ह रिझ्यूम. सोबत काय करायचं, सिम्पल अगेन, आयटम्स इन रिझ्यूम्स मस्ट बी कन्साइज अँड पॅरलल. आयटम जे काय आहे, तुम्ही जे काही हे आयटम्स पॉइंट वाईज टाकतायत ते कसं असावेत, सिम्पल कन्साइज. कन्साइजचा अर्थ माहितीये तुम्हाला, शॉर्ट बट कम्प्लीट वन. शॉर्ट बट कम्प्लीट. खूप लांब लचक लिहायचं नाही. मॅक्झिमम तुमचा जो काही रिझ्यूम आहे तो 2 पेजेस मध्ये झाला पाहिजे आणि तरच त्या ठिकाणी तुमचा रिझ्यूम त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या तयार होऊन एक चांगल्या प्रकारचं इम्प्रेसिव्ह डॉक्युमेंट्स जो तुमच्या जॉबच्या ज्या काही ऑपॉर्च्युनिटी आहेत त्या ओपन करण्यासाठी त्या ठिकाणी फायदेशीर ठरू शकतो. सो दिस इज वन, this is overall about the resume. Thank you very much. Thank you all.